खरं तर बातमी नव्हे, पुणेकरांना एक प्रश्न विचारावा लागेल, पुण्यातल्या प्रशासनाला एक प्रश्न विचारावा लागेल। प्रश्न आहे, पुण्यात चाललंय तरी काय? सलग दुसऱ्या दिवशी तुफान राडा झालाय। गोरगरीब सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली। सलग दुसऱ्या दिवशी तोडफोडीनं पुणे पुन्हा एकदा हादरलेलं आहे। दृश्य आपण पाहतोय, रिक्षाची तोडफोड करण्यात आलेली आहे, वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। खरं तर पुण्यामध्ये हे असे प्रकार सातत्याने घडत असतात। सलग दुसऱ्या दिवशी आज हा प्रकार घडतोय आणि त्याच्यामुळे हा प्रश्न विचारावा लागतोय की पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? आपण बोलूया, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर पुण्यामध्ये या घटना, अशा ज्या घटना आहेत, दर महिन्याला अशा सातत्यानं बातम्या कमीत कमी एकदा तरी येत असतात। आता आज सलग दुसऱ्यांदा अशी बातमी येते की गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। प्रश्न असा आहे, पुण्यात चाललंय तरी काय? उत्तर आहे का? बरोबर आहे। पुण्यातल्या जनता वसाहत परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची अशा पद्धतीने तोडफोड झालेली आहे। हे समोर आपले जे दृश्य आहे त्या दृश्यांवरून आपल्याला अंदाज येईल की हातावरचं पोट असलेली ही सगळी लोक आहेत आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न, अशा रिक्षा असतील किंवा उबेर ओलाची ही सगळी वाहनं असतील, त्यांची तोडफोड कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच भागात आजचा हा सलग दुसरा दिवस आहे ज्या दिवशी गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मोठं नुकसान जे ते या सगळ्या परिसरातल्या लोकांचं होताना बघायला मिळतं आहे। आणि एकूण या सगळ्या भागात पोलीस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात, त्या सगळ्या दृष्टिकोनातून किंवा एकूणच जो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या भागात सामान्य नागरिकांना अगदी रात्री संध्याकाळच्या वेळी फिरण्यासाठी म्हणून देखील मोठा त्रास जो आहे, मोठी भीती जी आहे ती या सगळ्या गुंडांच्या दहशतीमुळे निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। गाड्यांची किती विचित्र पद्धतीने तोडफोड करण्यात आलेली आहे ते आपण या दृश्यांमधून बघतो। म्हणजे चारचाकी गाड्या असतील किंवा दुचाकी गाड्या असतील किंवा ऑटो रिक्षा असतील, या ठिकाणी कशा पद्धतीने फोडल्या गेल्या ते आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय। आणि त्यामुळे जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात, म्हणजे सुरक्षित पुणे म्हटलं जायचं, सांस्कृतिक पुणे म्हटलं जायचं, ते आता गुंडांचं शहर म्हणून ओळखलं जातंय का, अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे। काही लोक आपल्या सोबत आहेत। कधीपासून हा सगळा प्रकार या ठिकाणी घडतोय, काय सांगाल? तुमची गाडी फोडली? बर, काही लोक आहेत, आपण पुढे बोलूयात। काही लोक या ठिकाणी खरं म्हणजे हे सगळं बघण्याच्यासाठी म्हणून जमल्याचं आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे तुम्ही जितक्या दूरपर्यंत जाल तितक्या दूरपर्यंत अशीच एका पाठोपाठ एक अशीच सगळी दृश्य आहेत। ही रिक्षा फोडलेली आहे, याच्या पाठीमागे असलेली जी रिक्षा आपण बघतोय ती देखील या ठिकाणी फोडलेली आहे। आणि मोठं नुकसान जे आहे ते इथल्या जनता वसाहत मधल्या रिक्षा चालकांचं म्हणा, कार्यकर्त्यांचं म्हणा झालेलं आहे। बघ्यांची देखील गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण जर बघितलं असेल तर आजचा हा दुसरा दिवस आहे जनता वसाहतीतला, जिथे अशा पद्धतीनं तोडफोड जी आहे ती होताना बघायला मिळते। आणि म्हणून मग प्रश्न असा उपस्थित होतो की पोलिसांची वचक, पोलिसांचा जो जरब आहे तो या भागात नाही का? आपण जर बघितलं असेल तर कशा पद्धतीनं काचांचा जो खच आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय की या सगळ्या परिस्थितीत विचित्र जे नुकसान लोकांचं आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। आपण बघतोय की काही लोक आहेत। मला सांगा, काय नेमकं घडतंय, कधीपासून घडतंय? कधी लय तुझ्या असं होतं जातो, काय उपयोग नाहीये ती। माझे पास दुकान आहे, माझ्या टपरी आहे तिथं, आले तिथं दोघं आले, ते पाणी बाटली घेतलं, त्यांना दमदाटी दिली ते। आता दमदाटीचं तर काही बोलले नाही, बिचारे काहीच नाही बोलले आणि मला बी काय उलटा बोलले नाही ते। या रिक्षा कधी फोडल्या? हे रिक्षा सकाळी तिथं आले की ना, इथं ओपनिंग करून गेले, तोडातोडी करून गेले ते। काल पण या ठिकाणी अशा पद्धतीची तोडफोड झाली? काल पण या भागात परवा दिवशी झाला ना, काल बी झाला, परवा दिवशी झाला, आज बी झाला ते। काय किती नुकसान होतंय साधारणपणे? काय कोण दोषी वाटते तुम्हाला? कोण याच्यात कमी पडतंय? ते आता मला हे सांगू शकत नाही, मी दुकान सोडून मी येऊ शकत नाही। आता माझी रिक्षा बी आहे, माझी रिक्षा काय झाली का मग बघायला आलो मी इथं। मग दुकान समोरच झालं हे प्रकरण माझं पहिला। आता तलवार काढल्यानंतर मी घाबरलो ना, पण मला कुठं मारलं म्हणून, आणि एकाला मारले, त्याला कोयता लागलं त्याला। म्हणजे कोयताही होता त्या लोकांना? हा, कोयते होते त्याच्याकडे, कोयते होते। आणि गाडीवरून खाली एकाने उतरलं नाही, दोघं उतरले आणि दोघं तोडफोड का करतात? काय वाटतं तुम्हाला? का तोडफोड करतात काय माहिती? तोडफोड करणे काय सांगताय? काय माहिती नाही सर, कशामुळे करतो ते तोडफाड। तुमची पण रिक्षा? हा, रिक्षा आहे, माझी रिक्षा आहे, गाडी आहे, दोन गाडी आहे। म्हणजे मग 5-6 वर्षापासून लावतो मी गाडी इथे। काय माहिती काय झाले ते, सकाळी आले की 10-15 गाडी तोडले त्यांनी। किती नुकसान झालं? कमीत कमी 10-15 गाडी तोडलेले आहे। आता किती नुकसान झाले ते, 10-15 गाडीचे काचे फोडले त्यांनी। काल या भागात अशाच पद्धत, पोलीस काय सांगतात? पोलिसांना तक्रार? नाही सर, आलेच नाही अजून, मला नाही माहिती। हा, मला माहिती नाही सर। सकाळी आले की गाडी फोडलेले, 4-5 गाडी माझे, 2 गाडी माझे तोडलेले आणि
कमीत कमी 10 गाडी तोडलेले आहे, 10-15 गाडी. त्यांच्या हातात काय कुठली शस्त्र असतात? मी सकाळी बघितलं नाही सर काय होतं ते. सकाळी मी आत्ता आलो. आपण बघतो लोक जे आहेत ते बेदरलेले आहेत, घाबरलेले आहेत, कारण सतत हे जे सत्र आहे त्या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतंय. बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिलीत आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी.